केंद्रात महायुतीच्या सरकारची हॅट्रिक झाली, त्यामुळे आता राज्यातही महायुतीचे सरकार येणं गरजेचं आहे. कारण केंद्र आणि राज्यात सरकार एकच असेल तर तमाम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. पर्यायाने या किनवट मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला जाऊन या भागाचा विकास वेगानं होईल, असं प्रतिपादन महायुतीचे स्टार प्रचारक आमदार पंकजा मुंडे यांनी केले. 83 किनवट मतदारसंघातील बोधडी या मोठी बाजारपेठ असलेल्या गावात महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ सोमवारी दिनांक 11 दुपारी 12:30 घेतलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर उमेदवार भीमराव केराम, प्रदेश उपाध्यक्ष गजानन घुगे, नांदेड उत्तरचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, सुधाकर भोयर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या राठोड, जिल्हा सरचिटणीस संदीप केंद्रे, माजी नगराध्यक्ष इसा खान आणि आनंद मच्छेवार, श्रीनिवास नेमान्नीवार, अनिल तिरमनवार, प्राध्यापक किशन मिरासे, बालाजी मुरकुटे, बैजनाथ करपुडे पाटील, बिभीषण पाळवदे, विनोद भरणे, भगवान हरदुखे, गोविंद अंकुरवाड, सुनील पाटील, सरपंच बालाजी भिसे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, बेरोजगारांच्या हाताला काम, कष्टाळू मायमाऊलींच्या चेहऱ्यावर सन्मानाचं हसू आणि डोक्यावर छप्पर देणारं केवळ आपलं अर्थात महायुतीचं सरकार आहे, जे की बोललेल ते करून दाखवत असतं. महाविकास आघाडी तर केवळ पोकळ आश्वासनं देतं आणि नंतर शब्द फिरवतं. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेस विरोध करणारे आणि बंद पाडण्याचा प्रयत्न करणारे आता स्वतःही योजना राबवून जास्त रक्कम द्यायचं बोलत आहेत. अरे मग त्यांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या शासन काळात महिलांसाठी अशी योजना का राबवली नाही, असा खडा सवाल करीत महाविकास आघाडीच्या खोट्या आश्वासनांचे वाभाडे काढले. महिलांना एनकेन प्रकारे सन्मान मिळवून देऊन निर्भय वातावरण मिळवून देणं, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आमचं ध्येय आहे. सध्या महिलांना अर्ध्या तिकिटात बस प्रवास केल्यानं माहेरी जाणं, तीर्थयात्रा आदी करणं सोपं झालं आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्वच महिलांना बस प्रवास मोफत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. महिला बचत गटाची ताकद वाढवण्यासाठी काही योजना पुढे अंमलात आणल्या जातील आणि याचे संकेत त्यांनी दिले आहेत आणि या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी या तालुक्यात सर्वात जास्त घेतल्या जाणाऱ्या कापूस पिकावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारणे, सिंचनाचे क्षेत्र वाढवलं जात असल्याने येत्या काळात ऊसाचे क्षेत्र वाढले तर साखर कारखाना उभारता येऊ शकतो आणि ते आम्ही आवर्जून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. किनवट मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही कायम प्रयत्नरत राहू, असा शब्द महायुतीच्या राज्याच्या 3ही नेत्यांच्या वतीनं मी तुम्हाला देते. तुम्ही मात्र लोकसभेला विरोधकांनी संविधान बदलणार आहेत वगैरे जे फेक नरेटिव्ह पसरवलं होतं, तसेच आताही काही खोटे नाटे पसरवतील, त्याला बळी न पडता महायुतीच्या भीमराव केराम यांनाच भरघोस मताने विजयी करा, असं आवाहन केलं आहे. तत्पूर्वी सुरुवातीला किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख बाबुराव केंद्रे यांच्या प्रस्तावनेनंतर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या खोट्या आश्वासनावर कठोर टीका करीत महायुतीची भूमिका स्पष्ट केली. महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांनी आपल्या मनोगतात किनवट मतदारसंघात गत 20 वर्षात होऊ न शकलेला विकास केंद्र आणि राज्यातील आमच्या महायुतीच्या नेत्यांच्या आश्वासक पाठिंब्यासह दिलेल्या 2.5 ते 3 हजार कोटी रुपयांच्या भरघोस निधीमुळे मी केवळ गेल्या 2.5 ते 3 वर्षात करून सर्वच क्षेत्रात विकास करून दाखवू शकलो, हे मी अभिमानानं नमूद करतो, असं सांगितलं. या सभेचं सूत्रसंचालन डॉक्टर प्रदीप एडके, संदीप केंद्रे यांनी केलं. तर सभेस सर्व जातीपातीचे, सर्व समाजाचे सुमारे 6 ते 7 हजार महिला पुरुष उपस्थित होते. विशेषतः पंकजा मुंडे यांचं बोलणं ऐकण्यासाठी वंजारी समाजातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
हेही मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. मुंडे साहेबांची पुण्याई मला वाटतं ही माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा आशीर्वाद. मुंडे साहेबांचा वारसा चालवायचा म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. माझं बरं पटलं तर काही बरोबर नाही तुम्ही चालवा. मुंडे साहेबांचा वारसा चालवायचा म्हणजे काय. आता माझ्या या भीमरावजी केराम यांच्या प्रचारासाठी इथे सर्व जाती धर्म समाजाचे लोक आलेले आहेत. या भागामध्ये माझे आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आहेत आणि ते नृत्य करत त्यांचं सांस्कृतिक अतिप्राचीन नृत्य करत त्यांनी ते स्वागत माझं केलं आणि छान मोराचा पिसारा डोक्यावर लावून ती मुलं नाचत होती. ही आपल्या गर्दी धिंगाणा फोटोवाले ढकलत होते. म्हणलं सरकार तिकडे त्यांना नाचू द्या, त्यांचं नृत्य दाखवू द्या.